श्यामल कोमलांगं शितासमारोपितमानभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं विवेकानजान सुघटित समाजातिकविदे महाशिकांताचे गुणरसिकत्व लष्कर से तरतरला श्री भागवत तरू तया ज्ञानशास्त्री विमलमती ने वंदन करू। ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति महासंत साधु प्रतिष्ठान वासी स्मरा एकनाथा पदी मुक्ती रासी जयाचे ग्रही कृष्णजी कार्य करिता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा विठाला विठ्ठल पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहिजे। कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी माझ्या रामरायाच्या नामाचं महत्व विशद केलेलं आहे। तुकोबराय प्रथम चरणामध्ये सांगतात राम म्हणता रामाची होई जय। अशी राम महिन्यामध्ये ताकद अशी आहे की तुम्ही वाचन रामनामाचा उच्चार केल्याच्या नंतर त्या राम नामाच्या उच्चारणाचं फलच असं निर्माण होतंय की तुम्ही स्वतः उच्चारण करणारा राम रूपाला पोहोचतो। राम म्हणता रामाची होई जय पदी बैसोनी पदवी घ्यायची भगवंताच्या चरणावर आसक्त हो चरणाचं ध्यान जनाबाई माता जशा म्हणतात ना लक्ष लावाले चरण चरणाजवळ त्या भगवंताच्या बसून जर तुम्ही भगवंताच्या चरणाचं ध्यान केलं तर पदी बैसोनी पदवी घ्यायची ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहिजे। तुकोबराय सांगतात की विश्वास ठेवा। मी जे बोलतोय ना त्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वास ठेवून अनुभव घ्या निश्चित तुम्हाला सुखानुभूती प्राप्त होईल जी मला प्राप्त झालेली आहे। आणि ती सुखानुभूती एकदा रामनामाची प्राप्त झाल्याच्या नंतर असं होतं की एकदा तो रस आवडायला लागला ना मग रसनाच अशी तयार होते
ती रचना दुसरा रस घ्यायचं मानच नाही. ती रचना काय करते विचार. राम रसाची चवी आन रसा रुचती. एकदा तो रस माणसाच्या जिभेला लागला की बाकी रसाकडे माणसाची ओढच त्या ठिकाणी जात नाही. तो रस सोडावाच वाटत नाही. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानवती. दुसरीकडे इतर रसाकडे जाऊच देत नाही. राम रसामध्ये इतकी ती रत होऊन जाते जीभ राम रसाशिवाय दुसरं काही आवडत नाही. तुकोबराय शेवटी म्हणतात तुका म्हणे चाखो सांगे मज अनुभव आहे अंगे. मला स्वतःला अनुभव प्राप्त झाला. तुम्ही सुद्धा अनुभव घ्या आणि अनुभव घेऊन त्या ठिकाणी राम रूपाला नवे नवे राम बनण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही राम म्हणा असं तुकोबराय म्हणतात. विठाला भगवान परमात्म्याची सेवा. कारण ती सेवा भगवान परमात्माच करून घेत असतो महाराज. त्यासाठी आपण थोडं योग्य दिशेने चालावं लागतं. करुणी उचित प्रेम घाली हृदया दरबारामध्ये मागणं एकच मागावं. चिंतन समयी सेवा आपुलीच देवा. सेवा तर भरपूर आहेत पण जी सेवा ज्या सेवेमुळे खरी ज्याची सेवा काय भय त्याच्या जीवा. भगवंता तुमची सेवा केल्याच्या नंतर ज्या सेवेनं आम्ही भय रहित होतो ती सेवा चिंतनाच्या समय आम्हाला द्या असं भगवंताकडे मागणं मागूया. तुम्ही भगवान स्वरूप असणारे स्रोत तुम्ही स्रोत त्यांनी जर कृपा केली तर वक्त्याला त्या ठिकाणी आनंद उत्पन्न होत असतो. तुम्ही संत माझी कडा कराल तिथीचा बगडा घरी तुम्हाला माने एवढा होईल. तुम्ही जर कृपा आशीर्वादानं पाहिलं ना कुर्मीच्या दृष्टीने जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं ना तर मी एक कुर्मीचं पिल्लू आहे महाराज आणि माझं पोषण त्या ठिकाणी होणार आहे आणि भगवंताची सेवा घडणार आहे. विठाला अभंगावर विस्तारपूर्वक विवेचन करण्यापूर्वी थोडंसं बोलायचं म्हणजे असं भगवान परमात्म्याची अविरत असणारी कथा चालू आहे आणि कथेचं महात्म्याचं असं आहे. ती कथा आहे भागवत कथा. कथा सुख करी कथा दुःख हरी कथा याची भरी विठोबाची. माझ्या परमात्म्याची ती कथा अतिशय गोड आहे. अनेक कथा असतील पण जीवनाची व्यथा कमी करणारी कथा दुसरी कोणती असू नाही. म्हणून दोन कथा या ठिकाणी सांगितल्या. संप्रदायाने आम्हाला तुकोबरायांनी सांगितलेलं आहे ऐकायचंच असेल आणि आपलं स्वतःच सोयीत करून घ्यायचं असेल आपल्या हितासाठी जर तुम्हाला जागृत राहायचं असेल तर गीता भागवत करी
सर्वांना सांगतात बाबांना आपल्या हिताची एक गोष्ट आहे, प्रत्येकाचे सायास जरी चालले असले तरी स्वहितासाठी कुणाचाच सायास नाही आणि स्वहिताचं लक्ष आपण साध्य करण्यासाठी आपली हिताची गोष्ट करून घेण्यासाठी त्यामध्ये आपलं हित ज्या ग्रंथामध्ये दडलेला आहे तो ग्रंथ म्हणजे भागवत ग्रंथ आहे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. स्वतःच हित आपल्याला जर करून घ्यायचं असेल तर भागवतासारखा ग्रंथ नाही. गीता आणि भागवत ज्यांनी कोणी श्रवण करतात त्यांच्या संबंधित तुकोबाराय म्हणतात की तयाचा हरिक वाटे देवा. एवढे जर दोन ग्रंथ श्रेष्ठ आहेत तर का आपण ऐकू नये. आणि ज्यांनी हे आपणा सर्वांसाठी घडून आणलं हरिभक्ती पराय, ज्यांनी समाज कार्यास समवेतच धार्मिक कार्य सुद्धा हातामध्ये घेतलेलं आहे, या भूमीमध्ये ते कार्य करतायत. कारण त्यांचं अंतःकरण कसं आहे हे ओळखण्यासाठी ज्ञानोबा सांगतात की आगा वृक्षाशी पाताळ जळ सापडे हे शाखा चिये बहारी बाहेरी दिसे. अंतःकरणात काय चाललंय, अंतःकरणामध्ये त्यांचं काय असतं हे वेशावरून त्या ठिकाणी नाही त्यांच्या कार्यावरून आपण ओळखायचं असतं. ते भक्तीपरायण सचिन भाऊ सरदेशपांडे आणि सौभाग्यवती आमच्या वैशालीताई या दाम्पत्याच्या सद्विचारामधून हे कार्य चाललेलं गीता भागवताचं. आणि भागवत कथाकार परमपूज्य आदरणीय हरिभक्तीपरायण चोथरे महाराज नांदेडकर यांच्या श्रीमुखातून आपण श्री भागवतांची कथा ऐकत आहोत. आणि ही कथा निश्चितच त्या ठिकाणी जीवनामध्ये सुख निर्माण करणारी आहे. मोठे महात्मे सांगत असतात की गीता ही काय करते आणि भागवत काय करत असतो. गीता हा ग्रंथ जगावं कसं याचं ज्ञान देणारी गीता आहे आणि मरावं कसं हे ज्ञान देणार. मरण तर त्या ठिकाणी सर्वांना येतच असत, पण तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमती रे कीर्ती उत्तमती रे कीर्ती उत्तमती रे कीर्ती उत्तमती प्रत्येक जण जन्माला येतो आणि मरतो, जन्माला येतो आणि मरतो, पाठीमागे काही उरत नाही. जीवन सरलं तरी आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्या ठिकाणी कीर्ती उरली. अशा तुकोबाराय, ज्ञानोबाराय, छत्रपती शिवराय यासारखे महापुरुष महात्मे या भारत भूमीमध्ये जन्माला आले, त्यांची कीर्ती त्या ठिकाणी अजरामर झाली. मग चराचरी कीर्ती जाती ऐसी चराचरी कीर्ती जाती ऐसी चराचरी कीर्ती जाती ऐसी चराचरी कीर्ती जाती Yeah.
भागवतासून दुसरा ग्रंथ नाही आणि म्हणून भागवत आहे. आणि ज्यांनी भागवत लावलं त्यांना साष्टांग दंडवत याला म्हणतात त्यांना. आणि त्यांचं सामाजिक कार्य आल्याच्या नंतर लक्षात येते. महाबणेची लावावी जाशये निर्मावी. मला सांगतात महाबने लावावी, वृक्ष लावावं. का लावावं वृक्ष? कारण वृक्षाकडे काही गुण आहेत. वृक्ष जे वृक्ष लावी ती सकळ तयावरी छत्रांचे झल्ला. छत्र ज्यांनी वृक्ष लावला ते कधीच माणूस उन्हामध्ये जाऊ शकत नाही. आणि वृक्ष जगाने लावावे याकरता आपली नर्सरी आहे महाराज. आणि या नर्सरीमध्ये सुद्धा सुंदर या रोपवाटिकेमध्ये इथून बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या बागा बुद्ध्याने तयार केली आणि त्याचं मूळ बीजारोपण आपण करताय. म्हणजे प्रत्येक जण स्वार्थासाठी काही करत असतो, पण त्या स्वार्थामध्ये सुद्धा परार्थ दडलेला आहे. हे काम सचिन भाऊचं आहे. या कीर्तनासाठी साथ करण्याकरता तुमचे हरिभक्ती परायण गोड गळ्याचे धनी माझ्या डाव्या बाजूला असणारे महाराजांचं नाव आता मला माहिती, दत्ता महाराज आणि पारवेकर आणि हरिभक्ती परायण मनोज महाराज राऊत. दुधगाव भगवान पाहे पा पवित्र दूध आणि गोड. पाहे पा दूध पवित्र आणि गोड अशी त्वचेची या 15 आड. दूध गोडच आहे. गोड राहणार दुधगाव आमचे मनोज भाऊ. आणि पलीकडे बाजूला उजव्या हाताला असणारे हरिभक्ती परायण जिजा महाराज चट्टे. टाळ घेऊन द्या त्याचा अर्थ ते टाळकरीच नाही, माळकरी आहेत आणि कीर्तनकार सुद्धा आहेत. महाराजांनाही दंडवत. पलीकडे आमचे काकाश्री आणि चोपदार मामा सर्वच उभे असलेले आणि ज्यांच्या हातामध्ये साक्षात जादू आहे, मूर्तीला हात कीर्ती महान आमचे भाऊ नागेश महाराज यांची सुद्धा सुंदर वादनावर त्या ठिकाणी पकड आहे. मला वाटतं आपण कीर्तन करण्यापेक्षा यांचं वादनच त्या ठिकाणी बघत राहावं अशा प्रकारची ही कीर्ती. आणि तुम्ही म्हणाला महाराज श्रोत्यामध्ये लहान माणसं आहेत का? आता ज्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा विसरून या ठिकाणी टाळ घेऊन उभा टाकले आमचे परमस्नेही आदरणीय महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तनकार, कीर्तनासोबत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे हरिभक्ती परायण हनुमानजी महाराज रणे. महाराजांना दंडवत. समोर बसलेले माझ्या समेत आलेले हरिभक्ती परायण आमचे रामायणाचार्य, रामायणावर आणि ज्ञानेश्वरी ग्रंथावर ज्याची फार मोठी पकड आहे, सज्जन महाराज पजई सायखेडकर, जे आज हा कीर्तनाचा कार्यक्रम व्हिडिओच्या माध्यमातून शूटिंग करतायत. महाराजांच्या चरणी दंडवत. आणि महाराष्ट्रामध्ये या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ज्यांनी माझ्या रामरायाची कथा, भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र गोड असणार ते घर बसल्या प्रत्येकाला ऐकायला मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रामायण प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून घरोघरी ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमातून दररोज रामायणाची सेवा पोहोचवतात. असे प्राध्यापक गडदेसर एकमेकापेक्षा श्रेष्ठ असणारे या सगळ्या मंडळी सर्व श्रोत्यांच्या चरणी दंडवत आणि अभंग प्रेमी जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून रामनामाचं महत्व विशेष करत आहेत. हे करत असताना माझे तुकोबाराय स्वतःचा आलेला अनुभव सांगत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, अनुभवासारखा दुसरा कोणीही शिक्षक नसतो. अनुभवाचा तुम्हाला दृष्टांत देतो. एक अंध व्यक्ती आणि एक दुर्लक्ष व्यक्ती. अंध व्यक्ती बुजुर्ग आहे आणि त्याचा आधार म्हणून एक दुसरा डोळस असणारा तरुणा मुलगा, दोघेही एका गावाच्या वेशीजवळून जात होते. आणि वेशीजवळून जात असताना त्या वेशीच्या बाजूला एक मोठं
शेवग्याचं झाड दिसलं आणि त्या शेवग्याच्या झाडाला फाटी मोडून जावेत इतक्या शेंगा लोळलेल्या दिसल्या आणि त्या मुलाला वाटलं की या शेवग्याच्या शेंगा आपण घेऊन जाणार. सध्या भाजीपाला महाग आहे, 100च्या पुढेच साध्या भाज्या सुद्धा, मग ती भाजी आपण घेऊन जावी म्हणून तिकडे त्याची नजर गेली आणि तो तरुणा मुलगा म्हणतो, बाबा आजोबा तुम्ही इथंच थांबा, इथून हालू नका, मी त्या झाडाच्या 4 शेंगा घेऊन येतो, आपल्या भाजी पुरत्या होती. आजोबा म्हणले, अरे बाळा तुझ्या झाडाला शेंगा तोडून आणण्यासाठी जातोय, ते झाड शेवग्याचं आहे, तुझ्या बोलण्यावर कळालं मला, पण त्याला शेंगा किती आहे? आजोबा आपण 4 आणल्या म्हणजे कमी होणार नाही, शेंगा लगडून गेलेल्या आहेत, त्या शेंगा मी घेऊन येतो. बाबाने विचारलं, अरे त्या झाडाला कुंपण वगैरे आहे का? अजिबात नाही. कोणी रक्षण करणार आहे का? अजिबात नाही. आणि झाड तर लगून गेलं म्हणजे जाऊ नकोस का? आजोबा का जायचं नाही? अरे त्या झाडाच्या शेंगा कडू आहेत म्हणून त्या झाडाला एवढ्या महागाईमध्ये दिसतायत आपल्याला, ते झाड लगून गेले, तू तिकडे जाऊ नको. बाबा तुम्हाला कसं कळलं? अरे हे सगळं कळलं ना मला, उगाच माझ्या डोक्यावरचे केस गेलेत का? नाही, अनुभवामुळे कळलेलं आहे. खात्री करण्यासाठी ना तू धावत धावत झाडाजवळ गेला. अनुभव आले अंगालिया तो मुलगा गेला, चव चाकून बघली, खरंच कडून निघल्या का? अनुभवाचे बोल होते. आणि तसंच खबर आहे, आज अनुभवाचे बोल आपल्याला सांगायला लागले. बाबांनो, मला जो अनुभव आला ना तो तुमच्या समोर सांगतो. कारण हे जे जग आहे, जग सरळ मार्ग कधी चालत नाही. जग आडरानं धावत असते आणि आडरानं धावत असताना सुद्धा पायाला त्रासच आहे आणि सरळ राजमार्गाने जात असताना सुद्धा पायाला त्रासच आहे ना. बऱ्याच सांगतात ना, अडराणी धावावे तरी पायची शिवावे, आगाऊ वाटा चालावे तरी तेची. नागमोडी वळणाच्या डोंगरावरच्या काट्या कुट्याच्या रस्त्याने जात असताना माणसाला जो शिरवटा होतो तोच राजमार्गाने जात असताना सुद्धा होतच असतो ना. म्हणून माणसानं ही वाट जी अवघड आहे ती टाळायला पाहिजे. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, संसारामध्ये सापला उगाच भटकत फिरू नको. या संसारारूपी महासागरामधून आपण जायचं असेल तर धोपट मार्गाने गेलं पाहिजे. म्हणून जर शिरवटा दोन्हीकडे सारखा असेल तर धोपट मार्ग तुकोबारा सांगतात की बाबा करायचं असेल तर असं काही करा. जीवनामध्ये आल्याच्या नंतर जे तुम्हाला राम पदापर्यंत नेऊन राम मनता रामची होई रे, 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 राम मनता रामची होई रे. बने बैसोनी पदवी घेई रे, ऐसे सुख वचन आए, ऐसे सुख वचन आए. बने बैसोनी पदवी घेई रे, बने बैसोनी पदवी घेई रे, ऐसे सुख वचन आए, ऐसे सुख वचन आए. राम
करण्यासाठी एक मार्ग सांगितला. तो मार्ग म्हणजे तुम्ही जीवनामध्ये आल्याच्या नंतर बाबांनो जीवरूपाला आला, शिवरूप बनून जा आणि ते बनता येतं. हे बनण्याकरता काय करावं लागेल तुम्हाला? वाचिक तप करावं लागेल. जीवनात आल्याच्या नंतर प्रत्येकाला 3 प्रकारची तप करता येतात. एक प्रकारचं तप आहे पहिल्या क्रमांकाचं शारीरिक तप. शारीरिक तपामध्ये काय करायचं? जवळ हे सकळ सकळ सीता आहे, जवळ सकळ सीता आहे, जवळ सकळ सीता आहे, जवळ सकळ सीता आहे. साया मया पाय, साया मया पाय, साया मया पाय, साया मया पाय. अपने सोईचा पाय, तू अपने सोईचा पाय, तू अपने सोईचा पाय, तू अपने सोईचा पाय. तीर्थयात्रे जाय चुको नको, तीर्थयात्रे जाय चुको नको, तीर्थयात्रे जाय चुको नको, तीर्थयात्रे जाय चुको नको. सकळ शीतल आहे, हात चालावया. जोपर्यंत देहरूपी पसारा आपल्या ताब्यामध्ये आहे आणि शीत आहे तोपर्यंतच या गोष्टी केल्या पाहिजे. कोणत्या? तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला आपण प्रत्येकानं गेलं पाहिजे, पण यात्रा करावी म्हटलं की आम्ही जत्रेकडे बोलतो, यात्रेकडे जातच नाही. करारे बाबानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. करारे बाबानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका, झनी करणीचे बाबा समोर सांगतात. बाबांनो करारे बाबांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका, काही करत बसण्यापेक्षा एक गोष्ट अशी करा. एकाला सांगितलं अरे रिकामा काय बसलास काहीतरी कर, त्याला आपल्या गोठ्यातलं एक करुडू आणलं आणि शेपटी कडून तिचे एक 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 केस मोजायला सुरुवात केली. मला ह्याच्या अंगावर केस किती आहेत हे मोजायचे आपल्याला. कारण का सल्ला दिला होता एक जणांना की काहीतरी माणसाने केलं पाहिजे आणि केस करडाच्या अंगावरचे, पिल्ल्याच्या शेळीच्या पिल्ल्याच्या अंगावरचे केस मोजत बसलं. आता मला सांगा, काही करायचं काहीतरी करा म्हटल्याच्या नंतर माणसाने हे जे उपद्व्याप करणं आहेत का नाही, याला म्हणायचं झनी करणीचे करू. करणे ते ही चिकना नरका घोरा का
जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य करायचं असेल तर हेच करा संत चरणी भाव संत चरणी भाव क्षणोक्षणा नाम मोक्ती सायोजता हेच करा भाव धरा ऐसे का हो न करा बाई ऐसे का हो न करा बाई ऐसे का हो न करा बाई गोटका वंदन गोटका हो न करा पुढे नाही नाश ज्याला नाशच नाही ना अशा प्रकारचं करा मग या शरीरानं तेच करायचंय हेच करी काम हेच करी काम भरनाद पे राम भरनाद पे राम भरनाद पे राम शारीरिक आता बस झाला आता नाही झालं हेच करी काम मना जपे राम राम शारीरिक तपामध्ये तप करत असताना काही म्हणजे तीर्थयात्रेला आम्हाला जाणं शक्य नाही आता मग काय करावं या शरीरानं पंक्तीमध्ये वाढा ना या शरीरानं एखादं झाड लावा ना शारीरिक तप आहे याच शरीरानं रस्त्यानं पडलेला एखादा काटा एखादा गोटा उचला ना हे सुद्धा काय आहे शारीरिक तप आहे आणि काटा उचलला तर कुणाच्या पायात बोचणार नाही आणि गोटा जर उचलला तर कुणाला ठेच लागणार नाही म्हणून शारीरिक तप त्या ठिकाणी आहे वाचेचं तप आहे मानसिक तप आहे आता तुम्ही जे दिलेलं प्रमाण आहे ना मानसिक तपात हेच करी काम मना जपे राम मनानं कधीच कुणाचं वाईट होईल अशा प्रकारचं चिंतन करायचं नाही याचं नाव झालं मानसिक तप पण समोरच्याचा बँक बॅलन्स वाढली समोरच्याची प्लॉटिंग वाढली समोरच्याची शेती वाढली की इकडं मनामध्ये माणसाच्या जळक्या होत
जळत राहिले. मग यालाच काय म्हणायचं, आपल्याकडून मानसिक तप नाही. हे मानसिक तप त्या ठिकाणी होत असताना मनाला फक्त मनाला सारखी सवय लावायची. म्हणा गोविंद गोविंद मनाला रजिया छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. मनाला त्याचं विष लागलं पाहिजे, गोविंदाचं मानसिक तप झालं. आणि दुसरं तप आहे वाचिक तप. आणि या वाचन काय करायचं असतं, वाचन नेहमी गोड बोला. काय चालतं गोड बोलायला, काही माणसं गोड बोलून लय मोठा फायदा घेत असतात माणसाचा. गोड बोललं पाहिजे माणसाने. तैसे साचान मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ऐसी वाणी बोलिए कोई कोई ना कहे ऐसे, कोई ना कहे झूठ, ऐसी जगह बैठी है कोई ना कहे झूठ. दुसरे कबीरजी सांगतात ऐसी वाणी बोलिए मन का पाखो और को शीतल करे, आप ही शीतल हो, आप ही शीतल हो. अशी माणसानं वाणी बोलावी की त्या वाणीनं आपलं दुसऱ्याचं ऐकणाराचं समाधान झालंच पाहिजे आणि आपल्याही मनाला समाधान प्राप्त झालं पाहिजे. या वाणीनं गोड बोलावं आणि या वाणीनं एक करावं. जी वाणी ज्या परमात्म्याने दिली ना त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. पण माणसं करत नाही. आयुष्य जात पल पला तुझला कैसे कळे, दो दिवसाचा सणवाला किरे पावना, दो दिवसाचा सणवाला किरे पावना. हे चौसष्ट घडिया माझी रात्र गेली तळेला, चौसष्ट घडिया माझी रात्र गेली तळेला, चौसष्ट घडिया माझी रात्र गेली तळेला, चौसष्ट घडिया माझी रात्र गेली तळेला. आयुष्य जात पल पला तुझला कैसे कळेना, दो दिवसाची तनू आली किरे पावना. 64 घडिया माझी रात्र, 64 घडिया माझी रात्र गेली समजना. आणि रात्र हे आयुष्य रूपी रात्र सरून जाईल. सोहिताचं कधीतरी बघ, राम कधीतरी म्हणणार, पण तू राम काही म्हणत नाहीस. संसारासाठी रात्रभर आणि दिवसभर आपण खटपट करतो.
पण ज्या वेळेला राम म्हणायचं ना त्याच वेळेला आपली दात खेळत असते. हरिशी न भजसी कोण्या हरिशी न भजसी कोण्या हरिशी न ओ सायाते हरी प्रपंच दिले सायाते प्रपंच दिले रात्रंदिवस प्रपंचासाठी सायास आहे तर परमात्म्यासाठी सायास कोणाचेच नाहीत ना. परमात्म्यासाठी जर सायास केले ना, सायास केल्याच्या नंतर सायासाशी जोडी तुमचे पाय, सायास जर परमार्थात केले तर भगवंताचे पाय जोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून सायास परमार्थात करायला पाहिजे, पण करत नाहीत. म्हणूनच तुकोबराय म्हणतात बाबांनो, तुम्हाला राम रूपी पदाला जायचं असेल ना, अरे आयुष्य थोडं आहे, आयुष्य सरळ आहे. कबीरदासजी म्हणतात तुमचं आयुष्य इतकं थोडं आहे, ते आयुष्य तुम्हाला असं प्राप्त झालंय. बडे भाग मनुष्य सब ग्रंथही गावा. सगळ्या ग्रंथाने सांगितलंय की सगळ्यात दुर्लभ जर गोष्ट कोणती असेल तर ती आयुष्य आहे. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ. हिरा हा कोमळ असू शकत नाही, सोनं आहे पण त्याला वास नाही. हे जसं कठीण आहे ना, तसं आयुष्य हे अतिशय महत्वपूर्ण बाब आहे. ती आपल्याला जीवना दो दिन का महिमा कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम, कब स्मरोगे राम. अपनी खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. हाल चले जैसे लकड़ी की मोरी, बाल चले जैसे घास की मोरी. इस दिल धर की खुद बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, देखत नैनों में मिट्टी मिलाया पिया. चुप से सोया, नाहक जमाना खोया रे. तन धन की को न बढ़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई. हाड जले जैसी लकड़ी की मौली, बाल जले जैसी
घास की पोली. हो, हे जळून जाणार आहे, खाकवणार आहे. अरे केव्हा तुम्ही राम म्हणणार आहे? म्हणून कर जोडून, हात जोडून तुम्हाला एकच विनंती आहे बाबांनो, की तुम्ही त्या रामाचं नाव घ्या. आणि रामाचं नाव घेतल्याच्या नंतर राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायची. त्या रामासारखंच का व्हायचं? दुसरे देव आहेत ना, हजारो अवतार आहेत त्याचे, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी बाप रखुमा देवीवर उठून बांधली वेशी. अशी देवाचे अनंत अवतार असताना रामच का? कारण राम म्हणजे धर्म आहे आणि म्हणूनच आपल्याला राम बनायचं आहे. ऐका थोडस, ज्या वेळेला काही माता आपल्या सापत्न भावानं आपल्या पोरासाठी 2 वर मागून घेते. एक वर असा आहे, एके वरने भरताशी द्यावे निज राजाशी, जैसा उल्लास राम अभिषेकाशी केली उल्लासीशी अर्पावी. दुसऱ्या वरदे श्रीरामाशी धाडावे वनवासाशी. एका वरानं माझा वरण गुरुपुष्य अमृत एवढा वर राजगादीवर बसावा. आणि दुसरा वर असा आहे, राजा पतिराज, त्या वरानं माझा जगाला प्रिय असणारा राम वनाच्या ठिकाणी पाठवायचा आहे. बरं किती वर्षासाठी? अहो जास्त नाही, 14 वर्षासाठी. मज नाही अति स्वार्थ 14 वर्षाची मस्त राज करीन माझा भरत, पुढे रघुनाथ निज राज. मला जास्त अपेक्षा नाही पतिराज, फक्त माझा भरत 14 वर्षाचं राज्य करेल. पण मनातली आंतरिक भावना अशी होते, आणि 14 वर्षासाठी वनात गेलेला राम परत येतोय काय? राक्षसाच्या खाईतून परत येणं सहशक्य आहे का? अजिबात नाही. पण हे शब्द माझ्या प्रभू रामचंद्राला कळाले आणि वनवासाला जाण्यासाठी परमात्मा निघाले. आणि आईचं एकदा दर्शन घ्यावं म्हणून आले. आल्याच्या नंतर ती माय म्हणू लागली, राघवा अरे तू वनाला निघालास ना, मी त्याचं वचन पाळ, यात काही शंका नाही. आमच्या सर देशपांडे साहेबाची इथं बगीचा आहे गावाच्या जवळ, तशी माझी सुद्धा बगीचा आहे ना. त्या बगीच्यामध्ये राह, 14 वर्ष कुणाशी बोलू नको, राज्यातलं काही घेऊ नको, वनात राहिल्यासारखंच राह, फक्त बगीच्यामध्ये राह. रामाने सांगितलं, एक वेळेस पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला वचन म्हणणार नाही, पितृवचन सेवापती ती मी म्हणणार नाही. त्यावेळेला आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि धार बघून कौशल्या माता रडू लागली. रडत असताना डोळ्याला नेत्राची धार लागलेली आहे आणि म्हणू लागलेली आहे, आक्रंदोनी आरडे निज माता, मनी मुख पाहू दे रे रघुनाथा, केवी मी देखेन मागुता, वदन श्रीरामा दाखवी. माझ्या राघवा वना निघता, तू वनाला निघालास ना रामा, वनाला निघतोस ना. देखो नि मातेचा कळवळा, श्रीराम कृपेचा कोवळा, आनंदाश्रू आले डोळा, भासते गळा दिला. डोळ्यामधून मातेच्या धारा पाहिल्या, रामाचा कंठ दाटून आला, काही बोलता येणार. ते देखून उठा उठी राम कौशल्या, धरिला पोटी ललाट मरदोनी, ललाटी घातली मुठी श्रीरामा
येई रे श्रीराम मनमोहना मेघश्यामा मजाला प्रेम पाणा कोणा पाजू राघवा वना निघता रघुनंदना गळती गाईचे लोचन अश्वगज करीती रुदन दुःखे पाषाण उलताती वनाला रामचंद्र जातोय आणि माईला स्वतःच्या रडून या काय निवडला दुःखे पाषाण उलताती डोहीचे आटता जीवन जेवी तळमळती देवी अयोध्येचे जन रामावीन तळमळतील रामासाठी संपूर्ण अयोध्या तळमळ 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 करू लागली हे लक्ष्मणाने पाहिलं आणि लक्ष्मणाने पाहिल्याच्या नंतर लक्ष्मण म्हणला दादा एकच आज्ञा दे रे हिच्या पेंगडात लात घालून हिला कुब्जा बनवतो मारतो हिला त्यावेळेस प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं लागलं खर आपण सूर्यवंशातली वीर आहोत आपण धर्माचं काम करणारे आहोत अरे तुझ्यासारखा सामर्थ्यशाली भाऊ माझ्या पाठीशी असताना वनात जाऊया आणि तू इथं जर कैकेयीला मारत असशील तर कसं होईल माहित आहे का वनाला जात असताना तू जर घरच्याच आईला मारायचा विचार करत असशील ना तर नाताळांची भाषा आहे नाताळ म्हणतात 6 महिने सुरी परिजिनी घरची म्हातारी खोचली 6 महिने नुसती दार लावली कशाला सुरीला धारदार अशी धारदार बनवली आणि घरच्या म्हातारीच्या पोटात घातली काय उपयोग आहे लक्ष्मणा तू जर कैकेयीला मारित असतील तुझ्या सामर्थ्यानं ते तशा प्रकारचं होईल अरे वनाच्या ठिकाणी वनवासाला नेलं वनवासावरून परत आले आणि परत आल्याच्या नंतर कैकेयी मातेचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर रामाने बोलून दाखवलं लक्ष्मणा इने मज वनान दवडिले प्रताप भांडार मज दिदले त्रिलोकी राम राज्याले इचेनी बोले वनवासी वनवासामध्ये कधी माझा राम अनवाणी पायाने चालला नाही तो राम तृणप्रणाच्या गादीवर मुलांच्या पाकळ्यांच्या गादीवर झोपणारा तृणप्रणावर ढेकळावर ज्याला झोपावं लागलं तो राम म्हणू लागला अरे या माझ्या सावत्र आईनं नाही माझ्या आईनं तिने मजवना न दवडिले प्रताप भांडार मज दिदले त्रिलोकी राम राजाने हिचे बोले वनवासी वनवासात जर माझी कीर्ती झाली असेल तर या आईमुळे जिच्याकडून त्रास झालाय ना त्रास सहन करून सुद्धा जो परमात्मा तिचीच वाहवा करतो ना म्हणून आपल्याला राम वाचाय म्हणून राम म्हणता राम सोनी पदवी सोनी पदी पैसोनी पदवी घ्यायची राम म्हणून आपल्याला राम बनायचंय का राम बनाव
आणि का राम म्हणावं एक दृष्टांत सांगतो आणि कीर्तन सेवा संपन्न, कारण वेळेची मर्यादा आहेच. एकदा भगवान श्री शिवजी आणि भवानी माता मार्गक्रमण करतायत आकाशामध्ये, आणि हे करत असताना आता माणसं विमानामधून चालले, तिथे देववरती जाणारच की आकाश पंताना. हा मार्गक्रमण करत असताना पृथ्वी तलावर एक अद्भुत त्यांना पाहायला मिळालं. पत्नी हरवलेले भगवान प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीसाठी विलाप करतायत. हा सीते हा सीते मनोनी पाहे सभोवते न देखोनिया सीते वनवनाते परिभ्रमे. कोठे अडखळे कोठे उडे कोठे रडे कोठे पडे सीता विरहे झाले वेडे पाहे चौकडे जानकीये. सगळीकडे भगवान परमात्मा वेलीला विचारू लागले, ए वेली माझी जानकी पाहिली का? दगडांना कवटाळायचं आणि म्हणायचं, अरे दगडा दोंड्यानं बोला ना, माझ्या सीतेला तुम्ही पाहिलंय का? झाडांना असं कवटाळायचं आणि म्हणायचं, अरे द्रुमांनो वृक्षांनो सांगा बोला, माझी सीता पाहिली का? पर्वताच्या उंच शिखरावर जायचं, शिखराला विचारायचं, अरे तू खूप उंच आहेस, माझी सीता कुठे आहे, तुला दिसते का? आणि हे खाली चाललेलं वरून पाहिलं पार्वती माते, आणि पार्वती माता म्हणू लागली, हे नाथ आम्ही तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनात सारखं हेच असतं मुखामध्ये, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रात्रंदिवस तुम्ही त्याचं भजन करताय. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. तुम्ही सारखं भजन करता ना, तू हेच का राम? खाली जो दगडा दोंड्यांना कवटाळतोय, वृक्षांना मिठ्या मारतोय, तो हाच का राम? तुम्ही ज्याचं भजन करता मला तोच आहे का? त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं, हो जो सीते लागी अर्थभूत वनाची जो विचरत, तो पूर्ण ब्रह्म श्री रघुनाथ जाण निश्चित पार्वती ये. पार्वती निश्चित रूपाने तोच राम आहे मी ज्याचं भजन करतोय, आणि त्याला फसवलं तर आजपासून भजन माझं सुटलं. ठराव झाला. पार्वती माता सीता रूपामध्ये आल्या, दंडकारण्याच्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्या, धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या, आजच्या तुळजापूर या ठिकाणी दंडकारण्यामध्ये इथं गेल्या. सीतेच्या रूपानं भगवान परमात्मा असं इकडं तोंड आहे, समोरून आल्या. अहो कशाला झाडा वेलींना विचारताय? आली ना मी सीता, माझं करा स्वीकार. समोरून पार्वती आली की पाठीमाग भगवंताने तोंड करावं, डावीकडून आली की उजवीकडे करावं. लक्ष्मण म्हणू लागले, दादा जिच्यासाठी ओरडताय, जिच्यासाठी पडताय, जिच्यासाठी अडखळताय ती आली ना वहिनी. लक्ष्मण नित्य सांगा की असून सुद्धा सीता माता कळल्या, खरी आहे का खोटी आहे कळाली नाही. आकाशातल्या देवांना चिंता पडली, जी रावणाच्या बंदीमध्ये होती, अशोक वनात ती सुटून इथं कसं काय आली? आणि ती जर सुटली तर आमची सुटका कशी होणार? कुणाला पडलं कशाच आणि कुणाला पडलं कशाच? आम्हाला बलुत्याच पडलेलं असतं काय बलुतेदारांना. आणि मग त्या देवांना तेच वाटायला लागलं की आता आपली सुटका कशी होणार? साक्षात जानकी या ठिकाणी आलेली आहे. त्यावेळेला भगवान परमात्म्याने हात जोडले आणि सांगितलं, मग हसोनी बोले रघुनंदना, माते तुवान करावे क्षण, तुझा लोटांगण मी अपत्य दिन शिवाजी, एकले सांडवी श्री शिवाशी,
सीता रूपे छळवया सीतेच्या रूपाने एकलं भगवान शंकरला सोडून या ठिकाणी का आलीस तू का आई आणि ती तुकाईची झाली तुळजाई. आज आपण तिला तुळजा भवानी माता म्हणतो. ती जगदंबा माता जी फसवण्यासाठी आली होती तिला कळाला नाही. मग आपली मान खाली घातली आणि म्हणली स्वामी माझं चुकलं. आता तुम्ही भजन करणार का नाही. भगवान शंकर म्हणजे का करणार नाही. आत्मा जो शिवा आत्मा जो शिवाचा राम जप. पार्वती तू फसलीस ना तू घे अथवा न घे पण माझा आत्मा काय राम जप आहे. भगवान शंकराच्या कंठात जर राम असेल ना ते जर म्हणत असतील तर आपण का म्हणू नये. म्हणून राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायची. कोणती पदवी घ्यायची. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला असे. कृपेने तो आपल्याला अधिकार दिलाय. विश्वास ठेवा नामावर. तुकोबारायाच्या संतांच्या चरणावर ऐसे सुखवचनी आहे विश्वासे अनुभवत आहे. रामरसाची चवी आन रस रुचती केवी आणि शेवटी तुकोबारा म्हणा तुका म्हणे चाकून तुका अखंड हरिनाम सप्ताह सप्त्यातील आजच्या 4थ्या दिवसाचे कीर्तन रूढ पुस्तक हरिवंतपराय संभाजी महाराज सानप गंगाखेड यांनी सुंदर असं राम म्हणता रामाचे होईजे या अभंगावरती सुंदर असं चिंतन केलं. मनुष्याला जन्माला आल्यानंतर राम म्हणता म्हणता रामच झालं पाहिजे, राम स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे यावर सुंदर असं महाराजांनी विचार केलेला आहे. महाराजांचे मनपूर्वक धन्यवाद. खरंच राम का व्हावं आजही आम्हाला वाटतं. एक तर राम राज्य यावं नुसतं शिवराज्य यावं. आजपर्यंत 2च राज्य आदर्शित झाले. आजही आम्हाला वाटतं परत एकदा रामाचं राज्य यावं किंवा माझ्या छत्रपती शिवबांचं राज्य यावं. का बरं राम व्हावा आणि रामाचं राज्य यावं याच्या पाठीमागचं कारण असं आहे. रामासारखा पुत्र नाही. आजपर्यंत रामासारखा पुत्र झालाच नाही. वडिलांच्या सांगण्याबरोबर वचन पालन केले. दुसरं असं रामासारखा राजा नाही. राजा अनेक झाले परंतु प्रजेच्या सुखासाठी स्वतःच्या सर्व सुखाचा त्याग करणारा राजा या भूतलावर दुसरा नाही. तिसरं असं रामासारखा पती नाही. एक वचनी एक पत्नी म्हणून रामाचं नाव घेतलं जातं, आदर्श घेतला जातो. तिसरा असा आहे चौथा असा आहे रामासारखा बंधू नाही. रामासारखा भाऊ आजपर्यंत या भूतलावर झाला नाही. रामासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा मित्र नाही. लक्षात घ्या. सुग्रीवासोबत मैत्री केली, आयुष्यभर निभावली, सुग्रीवाचं कल्याण केलं आणि रामासारखा शत्रू सुद्धा नाही. का? कारण राजा रावणाला म्हणजे शत्रूला सुद्धा मारल्यानंतर त्या शत्रूची प्राणज्योत सुद्धा रामाच्या चरणात विलीन झाली, अंतःकरणात विलीन झाली. म्हणजे शत्रूला सुद्धा मोक्ष देणारे राम. म्हणून प्रत्येकाने जीवनामध्ये रा आणि म
राम जपावा आणि एक दिवस राम व्हावं असं महाराजांनी निश्चित केलं. महाराज मनपूर्वक धन्यवाद. उपस्थित सर्व गायक दुनियांचे मंडळी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तसेच महाराजांसोबत आलेले आहे वृत्तपरायण सायकलकर महाराज आहेत, प्राध्यापक रामायणाचार्य गुरुजी आहेत, उपस्थित सर्व भाईभक्त सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. उद्या आपला या सप्त्यातला 5वा दिवस आणि उद्या सकाळी ज्ञानेश्वरी पारायण होईल, दुपारी भागवत कथा होईल, रात्रीचा हरिपाठ होईल. त्यानंतर उद्या कीर्तन आहे. उद्या थोडीस रुब्रिकाचीच आहे आपली. उद्या रात्री 8 ते 10 कीर्तन न होता या ठिकाणी भजन शुद्ध गीत रामायण होणार आहे. उद्या परत रामाचंच आहे. गीत रामायण उद्या संध्याकाळी होणार आहे. सर्व काही भक्तांनी गीत रामायणासाठी उपस्थित राहावं. पुन्हा परवाच्या दिवशी 29 तारखेला कीर्तन आहे, पुन्हा 30 तारखेला भजन आहे आणि 31 तारखेला आपल्या या अखंड हरिनाम सप्त्याचा समारोप आहे. तरी सर्व भाई भक्तांनी उद्या गीत रामायणासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. ज्ञानदेव